ज्या जागेवर शाळा उभी राहू नये म्हणून विरोध करत होतो आणि ज्या जागेला भूताचा माळ म्हणत होतो त्या जागेवर प्रत्यक्ष विठुराया अवतरला। ओला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। विठुरायानंच कौल दिलाय, विठूच्या वाडीत शाळा सुरू होणार आणि ती भूताच्या माळावरच होणार। इंदू आम्हाला माफ कर इंदू, आम्ही या शाळेत पोरांना पाठवत नव्हतो जिथं साक्षात विठुराय आहे। तू हे खरंय, पण इंदू आज त्याच विठुरायानं आम्हाला साक्षात्कार दिला बघ, आमचे डोळेच उघडले। ते म्हणतात ना, जळी स्थळी परमेश्वर असतो, त्याच खरं झालं बघ। खरंच इंदू आम्हाला खरंच माफ कर। जिथे जिथे निर्मळपणा आणि सेवाभाव आहे त्या त्या ठिकाणी विठुराया कायम पाठीशी उभा राहतो। हा नरक नाही, स्वर्ग आहे, स्वर्ग स्वर्ग। विठुराया पाठी राखा। एकापेक्षा एक नालायक लोकांची फौज माझ्या माग आहे, मग मी पुढे कशी जाणार, यशस्वी कशी होणार मी? बरे आहात ना तुम्ही? का काही खाऊन पिऊन आलाय? काय सांगते मला तुम्ही? सासूबाई, डोंट अंडर एस्टिमेट विंजे सरकार। आपण पुराव्याशिवाय बोलतच नाही। हे बघा, हे बघा तुम्ही। काय करताय? मोबाईलवर कशाला राग काढताय? फुटेल ना तो, तुमचाच खर्च होईल, मला घेऊन द्यावा लागेल। सासूबाई काही कळतच नाहीये, त्या मोहितरावांच्या मदतीने पाठराखीनबाईंची शाळा कशी सुरू होणार नाही याच्यासाठी आपण हातोनात प्रयत्न करतोय, पण पाठराखीनबाई काय ऐकतच नाही। अहो काय कुठली त्यांनी जादू केली की तिथंच बरोबर विठ्ठलाची मूर्ती सापडली। जावई बापू, दिसतंय तेवढं सोपं नाही हे। एक कोणीतरी आपल्या बाबतीत काळवेळ करते, मला काय कळत नाही। इतके दिवस त्या जागेकडे कुणाचं लक्ष सुद्धा नव्हतं आणि अचानक तिथं विठुरायाची मूर्ती कशी काय सापडती? मला तर वाटतंय व्यंकट भाऊजी यांच्या काठीचा काहीतरी प्लॅन आहे। जरा कुठं चांगलं होतंय असं वाटतंय तर ही सगळं नासावतीच नाही, काहीतरी केलंच पाहिजे। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा। बहुता सुकृताची जोडी हरुणी विठ्ठली आवडी, हरुणी विठ्ठली आवडी, हरुणी विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर। तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव 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 बरवा। फोन करून साहेबांना कळवायला पाहिजे. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या धन, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवन, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी, तुका विठ्ठल सर्वांगी. विठुराया पावला, इंदूच्या शाळेसाठी धावला. इंदू कहते हैं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो वो पूरी कायनात विठुराया तुम्हारे सामने रख देता है. तुझी शाळेसाठीची तळमळ बघून विठुराया स्वतः प्रकट झाला बघ. इंदू माय फ्रेंड, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. विठुराया पाठी राख. इंदू, आय हेट टीयर्स. अग एवढं सगळं चांगलं सुरू असताना डोळ्यात पाणी कशाला? अश्रू माझे, हसू माझं, विठुराया माझा, तुझं काय रे मध्येच? विठुराया, आता गावात आपली शाळा होणारच. गावातली मुलं शिकणार. इंदू, मी आलोच. अरे असं अचानक? अगं नंतर सांगतो. आदू, हरिभक्त परायण इंद्रायणी अधोक्षज महाराज दिग्रजकर. वा, कमाल केलीत तुम्ही. कमाल नाही, चमत्कार केलात तुम्ही. काय केलात? चमत्कार. मी दिसले की टोमणे मारायचे असतात ना तुला? अगं आयुष्याला आग लावलीस तू माझ्या, आणि मी टोमणे मारायचं नाही तुला. हे सगळं करायलाच थांबलायस ना इथे तू? तू वाडीकरची दिग्रजकर झालीस, मी मूळचा दिग्रजकरच आहे. हे माझं घर आहे, विसरायचं नाही. अरे वा, तुझ्या हे लक्षात आलं याचा आनंद झाला बरं का गोपाळ मला. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझी स्मृती परत आली. अख्ख्या विठूच्या वाडीला धोका दिलायस तू. फक्त मला नाही इंद्रायणी, अख्ख्या गावाला.
अगं बघतेस काय अशी? हं? खरं तेच बोलतोय मी. तुला काय वाटलं तू भूताच्या माळावर केलेला प्रकार माझ्या लक्षात आला नाही? गावकऱ्यांच्या मनातली भूताची भीती घालवण्यासाठी तिकडे तू देव उभा केलास. भूताला देवाचा शह. वा. काय पुरावे तुझ्याकडे? गोपाळ, अरे असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा जरा स्वतःच्या कामाकडे लक्ष दे. तुला काय वाटतं रे, मला लोकांची मतं बदलण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील? याची गरज आहे मला? वाटतं. अगं ठामपणे माहितीये मला इंद्रायणी तुझं पॉलिटिक्स. स्वतःच्या स्वप्नांसाठी वाटेल ते करायची तयारी असते तुझी. या शाळेसाठी तू मला सोडलंस तुझ्या पहिल्या प्रेमाला. तिथे अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काय मामलत आहे? मोठेपणाची हाव, त्यासाठी वाटेल त्याच्यावर घालायचा घाव. जसे गुरु तशी शिष्य. गोपाळ, व्यंकू महाराजांबाबतीत एकही वावगा शब्द नाही. कर्याची मिरची जोमली वाटते. सत्य कटू असते. नाही पण चांगलंय, मस्त आहे तुझं पॉलिटिक्स. तुझ्याकडनं शिकायला लागणार मला. भूताच्या माळावर विठुराया. वा. काढा लोकांना असंच येड्यात काढा. एन्जॉय. काय मिळालं रे गोपाळ तुला असं वाईट साईड बोलून? तुला माहिती आहे मी कधी खोटं बोलत नाही, वागण्याचा तर प्रश्नच येत नाही. राया, सद्बुद्धी दे रे याला.